नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मुळात कॅन्सर का होतो, त्यावरची उपचार पद्धती काय आहे, तसंच कॅन्सरविषयी आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत नाशिकचे MS DNB सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर नागेश मदनूरकर सर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं आमच्या. नमस्कार. तर डॉक्टर नागेश यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर नागेश मदनूरकर हे युरोपियन बोर्ड ऑफ सर्जरीचे मान्यताप्राप्त डॉक्टर आहेत. तसंच गेल्या 24 वर्षांपासून डॉक्टर नागेश हे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत आहेत. तसंच गेल्या 24 वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. डॉक्टर नागेश मदनूरकर यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध सादरीकरण केले, ज्यात त्यांना उत्तम पारितोषिकंसुद्धा मिळालेली आहेत. 2014 साली त्यांनी लिव्हरपूल UK मध्ये केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशनला, कॅन्सरविषयीचं हे पोस्टर प्रेझेंटेशन होतं, त्याला अव्वल क्रमांकसुद्धा मिळालेला आहे. आजतागायत डॉक्टर नागेश मदनूरकर यांनी 10,000हून अधिक, बराच मोठा आकडा आहे हा, 10,000हून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या यशस्वी सर्जरीसुद्धा केलेल्या आहेत. नाशिक इथं त्यांचं वसुंधरा कॅन्सर क्लिनिक अँड डे केअर सेंटर नावाचं सेंटरसुद्धा आहे, जिथे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक भावनिक आधार दिला जातो. त्याचप्रमाणे कॅन्सर संदर्भातल्या अनेक अद्ययावत उपचार पद्धतीसुद्धा देऊ केल्या जातात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, मुळात कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ एवढंच माहिती आहे, पण ही संकल्पना आणखी विस्तृत करून सांगा. आता खरं सांगायचं झालं तर आपल्या शरीराची जी वाढ आहे ती एक लयबद्ध वाढ आहे. लहानपणी आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस साधारणतः 2.5-3 किलोचे असतो आणि आपण जसे जसे मोठं होतो पण ती लयबद्ध वाढ होते. आपल्या शरीरामध्ये पेशींची वाढ ही एका पेशीपासून 2, 2चे 4, 4चे 8 अशा पेशींची वाढ होत असते. आणि याचा सगळा जो काही कंट्रोल आहे तो आपल्या पेशींच्या आतमध्ये असणारे गुणसूत्रांवर असणारे जीन्स याच्यावर असते. आणि कुठंतरी त्या जीन्समध्ये काही जर बिघाड झाला, त्या बिघाड झाल्यामुळे ही जी काही वाढ आहे, ही नियंत्रित वाढ ही अनियंत्रित होऊन जाते. आणि त्यामुळे एखाद्या पेशीची वाढ होताना मग ज्याच्यात बिघाड झाला आहे त्या पेशीचे 1चे 2, 2चे 5, 5चे 100, 100चे कोटी पेशी तयार होतात. आणि ह्या पेशींचा जो गुच्छ तयार होतो त्याला आपण असं कॅन्सर असे म्हणतो. ह्या कॅन्सरच्या पेशी इतर पेशींपेक्षा वेगळ्या अशा असतात की त्या पसरतात, त्यानंतर त्या झपाट्याने वाढतात आणि त्या 2 पेशी एकत्र सारख्यासुद्धा नसतात. त्यामुळे याला आपण घाबरतो आणि तो शरीर हळूहळू पसरून शरीर निकामं करू शकतो आणि रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. म्हणून आपण याला घाबरतो. नक्कीच. डॉक्टर, कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर या प्रकारांविषयी थोडक्यात सांगा जरा. खरं सांगायचं झालं तर कॅन्सर हा कुठेही होऊ शकतो. डोक्याच्या केसांच्या मुळापासून ते पायाच्या नखापर्यंत कोणालाही कुठल्याही पद्धतीचा कॅन्सर होऊ शकतो. प्रकारात विचार केला तर ढोबळमानाने सॉलिड ट्यूमर आणि ब्लड ट्यूमर्स असे आपण त्याला विभागणी करतो. सॉलिड ट्यूमर म्हणजे एखाद्या शरीरातल्या अवयवाचा जो कॅन्सर होतो त्याला आपण सॉलिड ट्यूमर म्हणतो. आणि रक्ताचे जे कॅन्सरचे आजार आहेत आणि अजून एक लिम्फोमा नावाचा एक जो लसिका ग्रंथींमध्ये होतो तो एक वेगळ्या पद्धतीचे कॅन्सर, हे असे आम्ही 2 विभागणी करतो. डॉक्टर, ब्रेस्ट कॅन्सरवर तुमचा विशेष अभ्यास आहे, तर थोडंसं ब्रेस्ट कॅन्सरविषयी सुद्धा सांगा. आणि विशेषतः आजकाल स्त्रियांमध्ये जेवढं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आहे पुरुषांमध्येही तितकंच वाढलेलं दिसतंय, त्याविषयी सुद्धा सांगा. स्त्रियांमध्ये खरं सांगायचं झालं तर आता ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण इतकं झपाट्याने वाढत चाललेलं आहे की साधारणतः जगभरामध्ये जवळपास दरवर्षी 13 लाखपेक्षा जास्त स्त्रियांचं दरवर्षी निदान होत आहे. आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की 50% स्त्रियांचा मृत्यूसुद्धा होतो आहे. आणि पण जसं जसं नवीन पद्धती येत आहेत त्याच्यामुळे लवकर निदानही होत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचा जर विचार केला भारतामध्ये तर साधारणतः 20 पैकी एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं जे काही वाढ होती ती जवळपास दरवर्षी 3% वाढ होती आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा कुठल्याही वयात होऊ शकतो, पण साधारणतः भारतामध्ये वयाचा जर विचार केला तर साधारण 35 ते 50 ते 55च्या या वयोगटात सर्वात जास्त प्रमाणात आता आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण सापडत आहेत.
जर आपण वेस्टर्न कंट्रीजचा विचार केला तर त्या मानाने भारतामध्ये एक जवळपास 5 ते 10 वर्ष आधी ब्रेस्ट कॅन्सर लवकर प्रमाणात म्हणजे तरुण स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण जर लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुरुवातीची लक्षणं कुठल्या प्रकारची दिसतात? स्तनामधली कुठलीही गाठ ही कॅन्सरची गाठ असू शकतो. हा मुख्य त्याचं लक्षण आहे. त्या पद्धतीने स्तनाचा आकार बदलणे किंवा स्तनाग्र आतमध्ये जाणे किंवा स्तनाग्रातून लालसर पाणी येणे किंवा स्तनाचा जी वरची त्वचा आहे ती संत्र्यासारखी अशी सुरकुत्या पडलेल्या सर्व होणे, ही साधारणतः लक्षणं सापडतात. कधीकधी काखेमध्ये सुद्धा ग्रंथी वाढलेल्या वळंबे ज्याला आपण म्हणतो ते वाढलेले सापडतात ह्या पद्धतीने. आणि काही वेळा तर असं होतं की कधीकधी आमच्याकडे स्त्री येतात तर डायरेक्ट गाठ फुटलेल्या परिस्थितीत सुद्धा या प्रकार सापडतात किंवा हाडांमध्ये पसरलेल्या परिस्थितीत सुद्धा सापडतात. स्तनांच्या कर्करोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक स्त्री घरच्या घरी कशा प्रकारे स्वतःच्या स्तनांचं परीक्षण करू शकते? हा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं सांगा 20 वर्षापासून प्रत्येक स्त्रीने आपापले स्तन परीक्षण केले पाहिजे. हे कधी केले पाहिजे? मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या-6व्या दिवसानंतर आपण आंघोळ केल्यानंतर आपण स्वतःचं स्तन परीक्षण करू शकतो. काही आपल्या स्तनाच्या आकारामध्ये काही बदल झाला का, काही गुठळी लागते का, हे स्तन परीक्षण करत असताना उजव्या हाताने डावे स्तन आणि डाव्या हाताने उजवे स्तन करू शकताय. आणि एखाद्या घड्याळाच्या काटासारखे गोलाकार पद्धतीने आपल्या तळ हाताने हे तपासणी केली गेली पाहिजे. जसे आपण घरामध्ये पोळी करत असताना किंवा चपाती करत असताना कणकेचा गोळा आपण पोळपाटावर गोळा तयार करतो, तसं तळ हाताने आपण जर तपासणी केली तर आपल्याला लक्षात येतं की कुठे काही गाठ आहे का. आणि त्याच्यासोबत वयाच्या 40व्या वर्षानंतर क्लिनिकल तपासणी म्हणजे दर स्त्रियांनी आपल्या जवळच्या डॉक्टरकडनं, भले ते स्त्रीरोग तज्ज्ञ असू द्या किंवा जवळचे आपले जनरल डॉक्टर असू द्या, त्यांच्याकडे जाऊन स्तन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. दर 3 वर्षांनी केल्यानंतर हेच पाहण्यास आलं आहे की ज्यांच्या स्त्रिया बऱ्यापैकी लवकर लक्षात येतं. आणि नंतर एक तपासणी येते मॅमोग्राफी. मॅमोग्राफी ही एक स्पेशल एक्सरे आहे स्तनाचा आणि त्याच्यासोबत सोनोग्राफीसुद्धा केली जाते. तर ह्या प्रकारच्या टेस्टमध्ये मॅमोग्राफीमध्ये आपल्याला जी हाताला न लागणारी गाठसुद्धा आपल्याला लवकर लक्षात येऊ शकते. तर ही मॅमोग्राफी कधी करावी, कोणी करावी? तर वयाच्या 40व्या वर्षानंतर दर 2 वर्षाला ही तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे लवकरात लवकर निदान होऊ शकेल. आत्ता स्तनांच्या कर्करोगावरच्या उपचार पद्धतींमध्ये कोणत्या प्रकारचे बदल आले? बदल असा आहे की आत्ता कुठलेही जे स्तनाच्या कॅन्सरचे उपचार होतात पहिल्यांदा तिचं निदान केलं जातं. निदानानंतर त्याच्यासाठी एक आपण स्पेशल मॉलिक्युलर रिसेप्टर स्टडी करतो. रिसेप्टर त्याला इस्ट्रोजन रिसेप्टर, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर आणि HER2 टेस्ट केल्यानंतर आपण त्या स्त्रीचं आजाराचं स्वरूप आणि तीव्रता लक्षात घेतली जाते. कुठे आजार पसरला नाही ना हे पाहिलं जातं. आणि जर आजार तिथल्या तिथे असेल तर कधीकधी आम्ही ह्या रिसेप्टर स्टडीवरनं ठरवतो की पहिल्यांदा ऑपरेशन करायचं का पहिल्यांदा किमोथेरपी द्यायचं. आत्ता आम्ही सर्वात जास्त हा प्रयत्न केला जातो की त्या स्त्रीचं स्तन कसं वाचवलं जाईल, तिच्या नैसर्गिक शरीराच्या तिचा आकार त्याला कसा दिला जाईल याचा विचार केला. जर गाठ खूप मोठी असेल तर आम्ही त्याला किमोथेरपी देऊन कमी करून नंतर ऑपरेशन करून तिला स्तन वाचवण्याचा. आणि जर छोटी असेल तर साधारण त्याला ऑपरेशन करून छोटं ऑपरेशन करून ती गाठ काढली जाते आणि तिच्या स्तनाला आकार दिला. तर कधी आम्ही ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरीसुद्धा करतो. याच्यामध्ये काय केलं जातं की त्या स्त्रीला त्या स्तनाच्या गाठ काढल्यानंतरही त्या स्तनाला वेगळा आकार देऊन आजूबाजूच्या जे काही फॅट आहे तो आपण फिरवून त्याला एक प्रकारचा व्यवस्थित आकार दिला जातो. काही स्त्रियांना आपल्याला स्तन काढावंच लागतं, ज्यांच्यामध्ये ज्या स्त्रीमध्ये गाठीचे मूळ खूप आहेत किंवा ज्या स्त्रियांमध्ये ब्राका टेस्ट म्हणजे गुणसूत्रांमध्ये दोष सापडलेला आहे, अशा स्त्रियांमध्ये युजली पूर्ण स्तन काढल्याचे ऑपरेशन्स केले तर त्यामध्ये आपण त्यांना प्रोस्थेसिस म्हणजे आर्टिफिशियल स्तनसुद्धा तयार करून देऊ शकतो. कधी आर्टिफिशियल स्तनामध्ये प्रोस्थेसिस वापरलं जातं किंवा आपल्या शरीरातली चरबी काढून नवीन स्तन तयार करून दिलं जातं. तर हे एक टीम वर्क आहे. याच्यामध्ये सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे किमोथेरपी तज्ज्ञ,
रेडिएशनचे डॉक्टर आणि प्लास्टिक सर्जन यांचं एक टीमवर्कनुसार हे काम केलं जातं. अनुवंशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री जर असेल एखाद्याला तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कितपत आपण धरू शकतो किंवा अनुवंशिकतेचा विचार कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरमध्ये आणि विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कशा प्रकारे केला जातो? अनुवंशिकता साधारणतः 5% रुग्णांमध्ये सापडते. सगळ्याच रुग्णांमध्ये अनुवंशिकता असे नाही आहे. एखाद्या स्त्रीला जर स्तनाचा कॅन्सरचा आजार झाला, त्या स्त्रीच्या समजा आई, आजी, मावशी किंवा तिच्या माहेरच्या साईडनी जर जवळपास जर त्यांच्यापैकी 2 किंवा जास्त स्त्रियांना स्तनाचा कॅन्सरचा आजार झाला असेल किंवा बिजांडाचा कॅन्सरचा आजार झाला असेल किंवा वडिलांना प्रोस्टेट कॅन्सरचा आजार झाला असेल, तर अशा स्त्रियांना ब्राका टेस्ट जी आहे, BRCA नावाचं जीन आहे, त्याच्यामध्ये बदल सापडून आणि हा अनुवंशिकतेचा दोष असू शकतो. तशा अनुवंशिकतेसाठी आपण जवळपास 63 जीनची तपासणीसुद्धा करतो, हेरिडिटरी कॅन्सर जीन पॅनल म्हणतो. परंतु सगळ्याच टेस्ट सगळ्यांना पॉझिटिव्ह असतात असं नाही आहे. पण साधारणतः हे ब्राका टेस्ट ॲक्च्युली याची सुरुवात झाली तर ते हॉलिवूड ॲक्ट्रेस अँजेलिना जोलीपासून चालू झाली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची बऱ्यापैकी आधी भारतामध्ये ह्या टेस्ट उपलब्ध नसायच्या, नंतर भारतात आल्या तर त्या खूप महागड्या असायच्या. पण आता बऱ्यापैकी जेनेटिक लॅबोरेटरीज आलेल्या आहेत, त्याच्यामुळं अवेअरनेस खूप वाढलेला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आम्ही पेशंट्सना, रुग्णांना हे टेस्ट करून घ्यायला सांगतो. हे कोणी करायला पाहिजे. तर समजा एखाद्या 35 वर्षापेक्षा लवकर किंवा लवकर तर एखाद्या स्त्रीचं स्तनाचा कॅन्सरचं निदान झालं आहे, घरामध्ये 2 किंवा जास्त माहेरच्या साईडनी आपल्याला आई, आजी, मावशी यांच्यापैकी कोणाला स्तनाचा कॅन्सर झाला असेल किंवा बिजांडाचाही कॅन्सर झाला असेल, वडिलांकडनं प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सरचा आजार झाला असेल, तर मात्र यांनी ह्या टेस्ट मात्र जरूर करून घ्याव्यात. नक्कीच आपण डॉक्टर नागेश यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये आपलं स्वागत. कर्करोगाविषयी जनजागृतीपर या उद्देशाने आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. डॉक्टर नागेश मदनूरकर सर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नागेश, तुम्ही आत्तापर्यंत अनेक कॅन्सरशी संबंधित सर्जरी केलेल्या आहेत, तर मला त्याविषयी विचारायचं आहे की आता सर्जरीजमध्ये कोणत्या प्रकारची आधुनिकता आलेली आहे? सर्जरीमध्ये आता नवीन पद्धतीने जर पोटाचा विकार जर कोणाचा असेल तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी आली आहे, नंतर रोबोटिक सर्जरी आली, जेणेकरून कमी वेदनाविरहित ऑपरेशन्स केली जातात किंवा कट कमी घेतले जातात. त्याच्यामध्ये छातीच्या आजारामध्ये सुद्धा थोरॅकोस्कोपिक सर्जरी केली जातात. तोंडाच्या सुद्धा आजारामध्ये आता रोबोटिक सर्जरीसुद्धा केली जाते. नवीन ट्रीटमेंट म्हणजे जसं मी म्हटलं की हे टीमवर्क आहे, ज्याला आम्ही जॉईंट मीटिंग करतो. जर खूप आधी आपल्याकडे खूप मोठे आजार सापडायचे, त्यावेळेस आम्ही ऑपरेशन्स कधी करू शकायचो नाही. त्यावेळेस आत्ता नवीन आधुनिक उपचार पद्धतीने किमोथेरपीने त्यांना आजार कमी करून त्यांना ऑपरेशन्स करू शकतो. आणि आता नवीन पद्धतीने इम्युनोथेरपीसुद्धा आलेली आहे, ज्या इम्युनोथेरपीनसुद्धा आता कॅन्सर्स बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतात. डॉक्टर, कर्करोगाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की निदान सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपल्याकडे भारताच्या दृष्टीने विचार केला गेला तर आपल्या देशामध्ये कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी असे कुठले विशेष उपक्रम आहेत का? आहेत. स्क्रीनिंगचे उपचार तसं आपण सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम आपल्याकडे चालवला जातो, ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा आजार असेल किंवा होऊ नये म्हणून पॅस्मियर टेस्ट केली जाते. ही पॅस्मियर टेस्ट आता बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. त्याच्यासोबत पुढच्याही कोल्पोस्कोपीसुद्धा टेस्ट केली जाते. ह्या खेडोपाडी जाऊन हे टेस्ट केल्या जातात. स्त्रियांना त्याच्याबद्दल जनजागृती केली जाते. स्वस्तन परीक्षणाबद्दल जनजागृती केली जाते. त्यामुळे आपल्याला आत्ता जर विचार केला तर स्तनाचा कॅन्सरचा आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा आजाराचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्याचं कारण एक आहे की जनजागृती आहे आणि त्याच्यासोबत सर्वायकल कॅन्सरसाठी आता लससुद्धा उपलब्ध आहे, वॅक्सिनसुद्धा उपलब्ध आहे.
आता हे वॅक्सिन जसं कोरोनाचं वॅक्सिन आहे, कोरोना होतो कोरोनाच्या व्हायरसमुळे, तसंच जो काही गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सरचा आजार आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, हा HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो, ह्युमन पॅपिलोमॅटस व्हायरस याच्यामुळे होतो. आणि आता HPV अगेन्स्ट आपल्याला वॅक्सिन उपलब्ध आहे आणि हे वॅक्सिन कोरोनासारखंच वॅक्सिन आहे जे 3 डोसेस घ्यायचे आहेत. वयाच्या 13-14 वर्षानंतर घ्यायचं असेल तर 3 डोस, 15 वर्षाच्या आत असेल तर 2 डोस घ्यायचे आहेत आणि 0 आणि 2 म्हणजे आज घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर घ्यायचं आहे आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी घ्यायचा आहे. ते छोटंसं इंजेक्शन आपल्या मांडीमध्ये दिलं जातं किंवा दंडामध्ये दिलं जातं आणि ह्या वॅक्सिनमुळं जवळपास 98% ते 99% प्रोटेक्शन आहे जर तुम्ही वेळेत घेतले तर. डॉक्टर, आणखी एक गोष्ट, कॅन्सर विषयी अनेक गैरसमजसुद्धा आपल्या समाजामध्ये आहेत. तर त्यापैकी एक असा समज आहे की जर मी हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करते, जर मी एक्सरसाइज करते, व्यायाम करते, चांगलं हेल्दी जेवण खाते, अगदी निरोगी आरोग्यपूर्ण संतुलित आहार किंवा संतुलित जीवनशैली जर माझी आहे तर मला कॅन्सर होणार नाही. यात कितपत तथ्य आहे? हा नशिबाचा भाग आहे. त्याचं कारण असं आहे की हा कॅन्सरचा आजार हा मी जसं म्हटलं ना, हा एक आपल्या पेशींमध्ये होणाऱ्या गुणसूत्रांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आहे. खरं तर आपण खाणं पिणं आपण सगळं जरी राहील तरी पण आपल्या भोवतालचं जे वातावरण आहे याला सुद्धा काही गोष्टी निगडीत आहेत. कारण जसं जसं आपण शहरामध्ये वाढत राहतोय तसं तसं प्रदूषण आहे. आपण जे खातोय पितोय त्याच्यावर सुद्धा बऱ्यापैकी खाणेपिणे याच्यावर इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक वापरली जातात आणि त्यासोबत आता हे जे काही धूम्रपान आहे याच्यामुळे सुद्धा ह्या गोष्टींचा डायरेक्ट आपल्या गुणसूत्रांवर परिणाम होऊन त्याच्यामुळे आपल्या गुणसूत्रांमध्ये बदल होत आहेत. त्यामुळेच कॅन्सरचं प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत, तरी आपण जेवढी आपली हेल्दी लाईफस्टाईल ठेवू शकतो तेवढं आपल्या हातात आहे. आणि दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं की वयाच्या 40व्या वर्षानंतर आपापल्या शरीराची तपासणी दर 2 वर्षाला करून घेतले तरी आपण 70 ते 75% आजार आपण आधी लवकर लक्षात घेऊ. काही गोष्टी आपण टाळू नाही शकणार पण ॲटलिस्ट त्याला लवकर निदान करून त्याच्यातनं आपण उपचार करू शकू. डॉक्टर, एक निरोगी व्यक्ती कुठल्या प्रकारची काळजी घेऊ शकते की तिला कॅन्सर होऊ नये किंवा कॅन्सर टाळण्यासाठी थोडक्यात मला हे विचारायचं आहे की आपण कुठल्या प्रकारची प्रतिबंधात्मक उपाय म्हणा किंवा कुठल्या प्रकारची काळजी घेऊ शकतो? महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. आता जसं मी आधी म्हटलं की 40व्या वर्षानंतर तुम्ही स्वतःची तपासणी करून घेणे हे तर आपापल्या, जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो दर वर्षाला किंवा दर 6 महिन्याला करतो तसं आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. त्यात काही तपासण्या करून व्यवस्थित येतं. त्यासोबत शक्यतो ह्या ज्या काही गोष्टी डायरेक्ट, आता आपल्या भारतामध्ये तोंडाचा कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. आपल्याकडे भरपूर तंबाखू विरोधी कायदा असून सुद्धा आपल्याकडे तंबाखू काही कमी होत नाही आहे आणि त्यामुळे या प्रकारच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये शक्यतो सेवन टाळलं तर सर्वात चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, ड्रिंक्स म्हणजे दारूचं प्रमाणसुद्धा कमीत कमी ठेवणे, वजन कंट्रोल ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या ओबेसिटी जेव्हा लठ्ठपणा हा सुद्धा आपल्या कॅन्सरची कारणीभूत आहे. कारण लठ्ठपणामुळे तुमच्या चयापचय म्हणजे अन्नपचनाची सगळी प्रक्रिया बिघडून गेली आहे आणि त्याच्यामुळे अन्नपचनाची प्रक्रिया बिघडल्यामुळं तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस सुद्धा, आणि हार्मोनल इम्बॅलन्सेस झाले की तुम्हाला स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सरचा आजार, पुरुषांमध्ये पॅनक्रियास ग्रंथीचे कॅन्सरचे आजार होण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी संतुलित ठेवून तरच आपण ह्या गोष्टी करू शकू. नक्कीच. डॉक्टर, एक भावनात्मक दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न विचारते की एखाद्या कॅन्सरग्रस्त पेशंटला जेव्हा हे कळतं की त्याला कॅन्सर आहे, डिटेक्ट झालेला आहे, जेव्हा निदान होतं तेव्हा रुग्णाची मानसिक स्थिती आपोआप साहजिकच आहे ढळू लागते. कारण कॅन्सर म्हणजे कॅन्सरची तुलना ही मृत्यूशी होते किंवा आता जीवनालाच फुल स्टॉप असाच त्याचा अर्थ घेतला जातो. तर या दृष्टीने तुम्ही कॅन्सरग्रस्त रुग्णांना काय संदेश द्याल? कॅन्सरग्रस्त रुग्णांना एवढेच मी सांगेन की भिवू नका. हां, काही गोष्टी ह्या कदाचित तुम्ही जसं बोलल्या मॅडम की संतुलित गोष्टी असताना सुद्धा हा आजार होऊ शकतो, पण झाल्यानंतर घाबरून जाऊन त्याच्या म्हणजे पळून जाऊ नका, त्याला सामोरे जा.
सामोरे जायला आपल्याकडे बरेच उदाहरणं आहेत. आपल्या भारतामध्ये बरेच सेलिब्रिटीज आहेत ज्यांना हे झाले आणि त्याच्यातनं ते फाईट करून पुढे सुद्धा चांगले सुद्धा झालेले आहेत. तसेच या न घाबरता त्याचा सामोरा करणं आणि आता चांगल्या आधुनिक उपचार पद्धतीने तुम्हाला काही दिवसांचा कालावधी आहे की ज्याच्यामधनं या उपचारांमधनं जावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही पहिल्यासारखं पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकता. आणि न घाबरता जर वेळेत उपचार केले तरच तुम्ही बरे होण्याचे चान्सेस चांगले आहेत. बऱ्याच वेळा माहीत असून घाबरून उपचार न घेतले हे सर्वात जास्त धोकेदायक आहे. नक्कीच. आणखी एक छोटंसं आवाहन आपण कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा करायला हवं, काय सांगाल थोडक्यात? मी पहिल्यापासून सांगतोय की कॅन्सरचं उपचार हे एक टीमवर्क आहे. मी कॅन्सरचे ऑपरेशन केले म्हणून मी एखादा रुग्ण पूर्णपणे बरा झाला हे माझं भाकीत चुकीचं आहे किंवा माझं म्हणणं चुकीचं आहे. यामध्ये डॉक्टर, रुग्ण आणि त्याच्यासोबतचे नातेवाईक ह्या तिघांनी मिळून जर सगळ्या सहकार्य केलं, रुग्णांनी ठरवलं मला बरं व्हायचं आहे तर कोणी त्याला अडवू शकत नाही. डॉक्टरांनी योग्य उपचार करणे, दर्शन देणे हे महत्त्वाचं त्यांच्या हातात आहे. आणि नातेवाईकांनी त्यांना आर्थिक, मानसिक आणि हे सुद्धा बळ देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आम्ही असं पाहतो की ज्यांचे नातेवाईक सपोर्टिव्ह असतात ते खूप चांगले होतात. बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये त्यातल्या त्यात वयस्क स्त्रिया असतील तर त्या घरांमध्ये त्यांना थोडंसं दुर्लक्षित केलं जातं आणि ते थोडंसं त्यांच्या माणूस आधीच मेलेला असतो आणि त्याला अजून मारण्यात खरंच काही अर्थ नाही. तर खूप स्त्रिया चांगल्या होतात फक्त मानसिक बळावर. नक्कीच. तर आपण पाहिलात की कर्करोगाविषयी भीती बाळगू नका आणि कर्करोगांच्या नातेवाईकांना सुद्धा हाच संदेश आहे डॉक्टरांचा की भावनिक दृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपल्या रुग्णाच्या मागे खंबीरपणे उभी राहा, कारण तुमचा भक्कम आधार हाच त्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला त्या रोगाशी लढण्यात मदत करणार आहे. डॉक्टर नागेश, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.